श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळूयात आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये महेश्वरी पवार मॅडम लिहित आहेत अपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून. महेश्वरी पवार मॅडम यांनी अपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून लिहिले की आम्ही स्त्रिया आहोत कणखर, आता जगू पाहतोय मनभर. आम्ही स्त्रिया आहोत कणखर, आता जगू पाहतोय मनभर. नको आम्हा कुणाचा आधार, नको आम्हा कुणाचा आधार. सगळ्यांपेक्षा ठरू हुशार, सगळ्यांपेक्षा ठरू हुशार. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रिया पाहिल्यानंतर जी ही चारोळी आहे ती चारोळी अतिशय त्या ठिकाणी योग्य ठरते. जसं की मॅडमनी म्हटलंय की स्त्रिया या कणखर बनलेल्या आहेत, स्त्रिया या मनासारखं जगू पाहत आहेत आणि त्या कोणाच्याही आधाराविनासुद्धा सर्वांपेक्षा जास्त हुशार ठरण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. खूप अप्रतिम सुंदर स्वावलंबनाचा संदेश देणारी मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये परी काळे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. परी काळे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की उमलून पडलेल्या खोडाला तू आधार देशील का, उमलून पडलेल्या खोडाला तू आधार देशील का. वाट चुकल्या वाटसरूला रस्ता तू दाखवशील का, वाट चुकल्या वाटसरूला तू रस्ता तू दाखवशील का. सांग सांग तू माझा सारथी होशील का, सांग सांग तू माझा सारथी होशील का. वाह. तर उमलून पडलेल्या खोडाला आधार देशील का असा प्रश्न विचारणारी आणि वाट चुकल्या वाटसरूला तू रस्ता दाखवशील का. प्रत्येकाला एक आधाराची गरज असते, प्रत्येकाला एक साथीची गरज असते आणि साथी जर चांगला असेल तर जी वाट आहे ती चुकली जात नाही. कारण सारथी हा जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असतो. आपल्याला महाभारतामध्ये माहीत आहे की प्रभू श्रीकृष्ण जे आहेत ते अर्जुनाचे सारथी होते, म्हणून महाभारताचं जे युद्ध आहे ते पांडवांनी जिंकलेलं होतं. कारण सारथी हा योग्य दिशेने आपल्याला नेत असतो आणि आपण त्या दिशेने जर गेलो तर त्या ठिकाणी आपला विजय असतो, आपलं यश असतं, आपली कीर्ती असते. जसं मॅडमनी म्हटलं आहे की सांग सांग तू माझा सारथी होशील का. खूप अप्रतिम सुंदर भाव मांडणारी ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये काव्यरसिका या नावाने मॅडम लिहितात. सौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिले. काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम पुणे येथून लिहित आहेत की आधार असावा वडासारखा पारंबीला घट्ट पकडणारा, आधार असावा वडासारखा पारंबीला घट्ट पकडणारा. स्वभाव असावा साखरेसारखा, वाह. स्वभाव असावा साखरेसारखा पाकातला लाडू घट्ट बांधणारा, पाकातला लाडू घट्ट बांधणारा. आणि खरं आहे की वड आणि पारंबी यांचं नातं आपल्याला माहीत आहे की पारंबीला घट्ट पकडून असा तो वड असतो आणि स्वभाव जर साखरेसारखा असला तर जसं की पाकातला लाडू जो आहे तो घट्ट बांधून ठेवत असतो साखरेला, तर स्वभाव तसा साखरेसारखा असावा. आणि ज्याचा स्वभाव साखरेसारखा असतो त्याला खूप मोठी माणसं जी आहेत ती त्याच्यासोबत असतात, माणसांची गर्दी त्याच्यासोबत असते. माणसाचा गोड स्वभाव हा त्याच्या प्रगतीचं कारण बनत असतो. खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये वृंदा पंकज गंभीर मॅडम लिहित आहेत नरे पुणे येथून. वृंदा पंकज गंभीर मॅडम यांनी नरे पुणे येथून लिहिले की कष्ट करून एकटा पडलो आधार न कुणाचा, कष्ट करून एकटा पडलो आधार न कुणाचा. पाखरे गेली उडून दोष आहे नशिबाचा, पाखरे गेली उडून दोष आहे नशिबाचा. भिलो नाही संकटांना कंटाळा एकटेपणाचा, भिलो नाही संकटांना कंटाळा एकटेपणाचा. आधार मिळावा मना उत्साह वाढेल जगण्याचा, आधार मिळावा मना उत्साह वाढेल जगण्याचा, जगण्याचा. वृंदा पंकज गंभीर मॅडम यांनी पाठवलेली नरे पुणे येथून पाठवलेली ही अप्रतिम शब्दांकन असलेली रचना होती की कष्ट करून एकटा पडलेलो आहे, पाखरं उडून गेली घट सोडून, तो नशिबाचा दोष आहे. संकट आली एकटा पडलो पण त्याला घाबरलो नाही. आता असं वाटतंय की आधार मिळावा या मनाला, म्हणजेच आधार असेल तर जगण्याचा उत्साह सुद्धा वाढेल. खूप अप्रतिम सुंदर
भावस्पर्शी भाव मांडणारी ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड येथून. निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिलंय की जन्मल्यावर आईच्या कुशीतील मायेच्या आधाराची व पित्याच्या प्रेमाची ऊब तरुणपणी. जन्मल्यावर आईच्या कुशीतील मायेच्या आधाराची व पित्याच्या प्रेमाची ऊब तरुणपणी. पत्नीच्या प्रेमाचा आधार म्हातारपणी काठीला नातवंडांचा आधार. म्हातारपणी काठीला नातवंडांचा आधार. तेव्हा आधारानेच तर मनुष्य यशस्वी बनतो. तेव्हा आधारानेच तर मनुष्य यशस्वी बनतो. आणि खरं आहे की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जे आहे ते आधाराची गरज असते. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी नाती येतात आणि ती आपल्याला आधार देतात. तर त्या नात्यांना सांभाळलं पाहिजे. ती नाती खूप अनमोल असतात. आयुष्य हे खूप क्षणभंगूर आहे आणि ते आनंदानं जगलं पाहिजे. कारण जेव्हा आपण आपल्या आयुष्याला दुःखी करतो, आपण आपल्या आयुष्याला कष्टी करतो, आपण आपल्या आयुष्याला गुंतागुंतीचं करतो, तेव्हा आपण इतरांनाच फक्त त्रास देत नसतो, तर आपण स्वतःला सुद्धा त्रास करून घेत असतो. आणि इतरांना किती त्रास होईल हा भाग गौण आहे, परंतु स्वतःला जो त्रास होईल तो कधीतरी असह्य असा होऊन जाईल. आणि तो असह्य झालेला त्रास, त्या यातना या ज्या आहेत त्या आपल्यालाच भोगाव्या लागतील. कारण जर आपण एखादे छोटे छोटे प्रसंग आहेत त्याला दुर्लक्षित केलं नाही, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मनावर घेतल्या नाहीत, नकारात्मक गोष्टी आहेत ज्यांना आपल्या मनामध्ये थारा दिला नाही, तर आपलं जीवन हे सुखी, समृद्धी आणि आनंददायी होईल असं मला वाटतं. कारण वेळ ही प्रत्येकावर येते आणि प्रत्येकावर आलेली वेळ जी असते ती टाळण्यासाठी त्या व्यक्तीला आधार दिला पाहिजे. त्या व्यक्तीचं मन जाणलं पाहिजे. त्या व्यक्तीला जे प्रेमाचे भाव आहेत त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आणि तुमचे त्या व्यक्तीच्या बद्दल तर ते भाव व्यक्त झाले पाहिजेत. आणि ते भाव जर व्यक्त नाही झाले तर ते अव्यक्त भाव जे आहेत जीवनामधले, तर ते अव्यक्त जे भाव आहेत ते जसेच्या तसे मनामध्ये दडून राहतील. माणसांना मोकळं होऊ द्या, माणसांना बोलू द्या. त्या समोरच्या माणसाच्या जीवनामध्ये तुमचं स्थान काय आहे हे तुम्हाला जाणवू द्या, त्या व्यक्तीला जाणवू द्या. जेव्हा दोन मनं, दोन विचार, दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांचे विचार आणि मनं आणि विचार करण्याची जी क्षमता असते, एखाद्या प्रसंगाकडे, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे जे दृष्टिकोन असतो तो कधीच एकसारखा असू शकत नाही. परंतु जो माझा आहे तो समोरच्याचा असला पाहिजे. जे मला वाटतं तसंच असलं पाहिजे, जे मला वाटतं तेच घडलं पाहिजे. या सर्व ज्या गोष्टी आहेत यातून मतभेद वाढतात, यातून गैरसमज वाढतात, यातून नाती दुरावतात आणि जी नाती अजन्म सोबतीनं चालण्यासाठी आहेत ती जोडली गेलेली असतात तर ती दुरावतात. आणि त्या नात्यामध्ये आपण सर्वात जास्त आधार शोधलेला असतो. म्हणून मन कोणाची दुखवू नका, आनंदी राहा. जो आपल्या शोची मुख्य जो विषय आहे, आपल्या शोचं जे टॅगलाईन आहे, आपल्या FM जे टॅगलाईन आहे ते म्हणजे आनंदी राहणं. कारण जीवनामध्ये आनंदी राहणं हे खूप गरजेचं असतं. आनंदाची उधळण करणं हे खूप गरजेचं असतं. आनंद लुटणं हे खूप गरजेचं असतं. जसं की आपण आपल्या आजच्या या शोमध्ये आनंद लुटला, आधार घेऊन, शब्दांचा आधार घेऊन, प्रेमाचा आधार घेऊन, मनातल्या भावभावनांचा आधार घेऊन. आणि तो आधार म्हणजे काय असतो हे आपल्या जगभरातल्या मान्यवरांनी आजच्या शोमध्ये पाठवलेल्या रचनांच्या माध्यमातून आपण पाहिला. श्रोते हो, मला खात्री आहे की आपल्याला या आपल्या मान्यवरांच्या सुंदर सुंदर रचना, त्यातील भावभावना, त्यातील आशय, विषय हे निश्चितपणे मनाला भावलेले असतील. आपल्याला मनाला भावलेले असतील तर निश्चितपणे मला प्रतिक्रिया द्या. व्हॉट्सअप करा 9822454945 आणि आपण सुद्धा जे आपले मान्यवर आहेत, जे एखाद्या शोमध्ये भाग घेऊ शकत नसतील तर त्या मान्यवरांनी इतर साहित्यिक मान्यवरांना या शोमध्ये सहभागी करावं. आपल्या शोची पोस्ट आपल्याला येते, ब्रॉडकास्टच्या माध्यमातून येते, आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून येते. ती आपण पोस्ट जरूर आपल्या साहित्यिक ग्रुपवर शेअर करावी.
आपल्याला जसं हे व्यासपीठ मिळालेलं आहे तसं ते व्यासपीठ इतरांनाही उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून त्यांच्याही रचना आपल्याला आपल्या या शोमधून सादर करता येतील. श्रोते हो, जसं मी म्हटलं होतं 2 वाजता की आपण हा खेळ शब्दांचा हा शो सुरू करतो आहे आणि येणारे 1.5 तास हे आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या सुंदर सुंदर रचनांनी तुम्हाला निश्चितपणे मंत्रमुग्ध करतील. केलं का नाही मंत्रमुग्ध त्यांच्या शब्दांनी? खरं आहे. परंतु आता घड्याळ मला खुणावतंय. माझी आजच्या शोमधून रजा घेण्याची वेळ झाली आहे. खरं तर तुमच्याशी गप्पा मारताना असं वाटतं की या वेळेनं थोडंसं थांबावं. आपला गप्पांचा प्रवास, आपली ही गप्पांची मैफिल, ही कविता व चारोळ्यांचं जे सादरीकरण आहे, तुमच्या ज्या रचना आहेत त्या अशाच मी सादर करत राहावं आणि वेळेनं थोडंसं थांबावं. परंतु वेळ ही कोणासाठी थांबत नसते. जसं मी आपल्या नेहमी शोमध्ये म्हणत असतो की वेळ ही खूप अनमोल आहे, ती पुढं पुढं जात असते. त्यामुळं प्रत्येक वेळेचा, प्रत्येक क्षणांचा आनंद घेत घेत आपण जीवनाला सुंदर करूया आणि आनंदी राहूया. आजच्या शोवरती मला म्हणजे आरजे कैलासला रजा द्या. हो, पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता नवीन मान्यवरांसोबत आणि नवीन विषयांसोबत. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा आणि आरजे कैलासला रजा द्या.